हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. तर आज मी सकाळी मार्केटमध्ये चालली, भाजी मार्केटमध्ये. म्हणजे आता भाजी मार्केटमध्ये म्हणजे भाजीपाला संपला माझ्या घरचा. तर म्हटलं चला, भाजी मार्केट तसं जवळच आहे, तर म्हटलं चला भाजीचं घेऊन येते. आणि दारावरती भाजीपाला घेतला ना तर खूप महाग होतो. म्हटलं चला, आता आजपर्यंत घेतला मी दारावरती, कारण मला भाजी मार्केटमध्ये जायला पण कोणी सोबत नाही राहत होतं. आणि ॲटोनी गेलं म्हणजे ॲटोवाल्यालाच इकडनं तिकडनं असे 100 रुपये द्यावं लागते. त्याच्यामुळं मी काही जात नव्हती, दारावरच भाजीपाला घेत होती. आता सर पण रिटायर झाले, तर म्हटलं चला थोडं तिथपर्यंत गेलं तर भाजीपाला पण छान ताजा ताजा भाजीपाला मिळतो. म्हटलं चला आता मी भाजीपाला घेऊन येते. तर चला, आता आली मी मार्केटमध्ये. आता इथे रोडवर पण भरपूर सारे दुकानं आहे, पण इथेही भरपूर महाग असा मिळतो भाजीपाला. तर म्हणून मग असं आतमध्ये जावं लागते, जिथे ते कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आहे ही. इथे ना शेतकरी धान्य पण विकायला आणतात. आणि आधी इथे भाजी मार्केट नव्हतं, तर आत्ता इथे नवीन भाजी मार्केट झालं. जवळपास 5-6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल, मला काही माहीत नव्हतं इथे मार्केट आहे म्हणून. पण आता माहीत झालं, तर म्हटलं चला. आता आज संडे नाही आहे, संडेला ना खूप भरपूर सारी गर्दी असते, की म्हणजे पाय ठेवायला जागा नाही राहत, इतकी सारी गर्दी राहते. भरपूर लोक येतात इथे भाजीपाला घ्यायसाठी. आणि असा खूप छान असा फ्रेश भाजीपाला मिळतो इथे. तर बघा, असे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहे. तर बघा किती छान आणि फ्रेश भाजीपाला आहे, आणि सगळ्याच प्रकारचा भाजीपाला आहे इथे. तो मुलगा ना मी व्हिडिओ घेत होती ना, तर छान असा हात हलवत होता. आता इथे बघा, शेंगा, वांगे, भरताचे वांगे, असं खूप साऱ्या सगळ्या व्हेरायट्या होत्या याच्यामध्ये. तर म्हणून ना अशा मार्केटमध्ये ना यायला खरंच खूप परवडतं, कारण खूप सारा आपल्याला भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारचा घ्यायला मिळतो. हा बोला. तुम्हाला 5 किलो पण द्या. तर बघा, ही 10 रुपयात मेथीची जुडी, आणि 10 रुपयाचं हे पत्ताकोबीचं फूल. पहा किती मोठं आहे. आणि दारावर जर घेतलं तर ह्याच कोबीला मला 50 रुपये द्यावं लागते. आणि ह्या भाजीला जवळपास 30 रुपये द्यावं लागतं. दारावर खूप महाग असतो सगळं. मार्केटमध्ये 20 रुपये किलो, 30 रुपयाचं अर्धा किलो. तिथे गेलं तर 1 किलो किंवा अर्धा किलो भाजीपाला घ्यावा लागते. तर ही 30 रुपयाची भेंडी, दारावर 30 रुपये पाव असते. आणि शिमला मिरची पण 30 रुपयाची अर्धा किलो. दारावर हे सगळं 30-30 रुपये पावाचं घ्यावं लागते. आणि याच्यामध्ये आहे वांगे आणि शेंगा. तर बघा, मी हा एवढा भाजीपाला मी आणला 100 रुपयात, आणि दारावर या भाजीपाल्याला मला 100 रुपये जास्त द्यावं लागतं. म्हणजे 200 रुपये. 200 रुपयापेक्षा दारावर भाजीपाला जास्त होतो. म्हणून जर आपण अशी थोडी थोडी बचत केली तर खरंच नक्की आपली बचत होते. नाही घेतला शिमला मिरची आहे ना, नुसतं पागला असं तोडल्याने निघते. ते काटा सोडत बसतं. काही भेंडी याच्यात ठेवतो, काही भेंडी संध्याकाळी करू का आपण. काही भेंडी हो, आहे ना, राहू दे. काही याच्यात ना काही याच्यात संध्याकाळी. कालची खिचडी कशी झाली होती? चांगली झाली, पण मला त्या याच्यात काय म्हणते, कोणता भात आहे, फ्राईड राईस. त्याच्यामुळे काही चवचं नव्हतं. ते खिचडीमध्ये मी मसूरची डाळ टाकली होती.
तर आता हा व्हिडिओ ना खूप जुना आहे, म्हणजे जानेवारी महिन्यातला संक्रांतीच्या दिवशीचा. खूप सारे व्हिडिओ बनवून ठेवले, म्हणजे ना लक्षात राहत नाही व्हिडिओ टाकायचे. तर माझ्या हाताने हा राहून गेला आणि मग आता ते गॅलरीमध्ये पाहता पाहता मला हा व्हिडिओ दिसला. तर बघा, हे माझ्या जास्वंदाला आहे ना असं एक वेगळं म्हणजे 2 कलरचं फूल आलं, ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. निसर्गाची किमया दाखवते. बघा, हे एकच जास्वंदाचं झाड आहे आणि आतापर्यंत असे व्हाईट कलरचे म्हणजे असे क्रीम कलरचे फुलं येऊन गेले याला. व्हाईट कलर आहे. हो, नाही व्हाईट नाही जास्त, पण एक फूल आज संक्रांतीला बघा. बघा, हे अर्ध पिंक कलरचं आणि अर्ध असं क्रीमिश कलरचं. बघा किती निसर्गाची किमया आहे ना, म्हणजे एकाच झाडाला. आणि तेही या संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी मला दिसलं हे. अशीच मी आली इथे बाहेर, तशी मी रोज झाडं बघायला येत असते. तर म्हटलं अरे आज हे कसं पहा सुंदर फूल आहे पहा. तेव्हा एकाच झाडाला असे 2 कलरचे. याला म्हणतात निसर्ग. कसं आलं असेल एकाच झाडाला 2 कलरचं तर माहीत नाही. आणि चांगल्या दिवशी आलं. हा, तोड, हळू तोड, हळू तोड, हळू तोड. हा, शाबाश. हा, दुसरं तोडणं. तिकडलं काटे रुतून थांब, गुलाबाला काटे आहे बरं. थांब, मी तोडून देतो. हे टमाटर थोडे छोटे आहे आणि त्या दुसऱ्या कुंडीमधले ना मस्त मोठे मोठे टमाटर आहे. ते अजून नाही पिकले. हे नाही, धुवून खाऊ, असं नाही खाऊ दे. दे, घरी आहे पुन्हा धुवून. मस्त छान. नाही, राहू दे आता. दात ऐका मोठा ठीक आहे. ते बा, उन्हानं कसे झाले झाडं. खूपच ऊन तापत आहे आमच्या इकडे. हा, इथे बघा छान टमाटर लागली, मस्त मस्त पिकली. जवळपास अर्धा किलो टमाटर निघाले आतापर्यंत. वाव, छान लाल लाल आहे. 4 टमाटर निघाले. अजून भरपूर आहे. हे बघा, गुलाब खराब झाले काही काही. मस्त फुले. यावेळी छोटे आले फुलं. ऊन तापत आहे ना, कसे छोटे छोटे आले. आता याला नेट बांधा लागेल, नाही तर सावलीत ठेवावं लागेल. जास्वंदाला छान कळ्या आल्या. वाव, किती मस्त कळ्या आल्या. इथे एक टमाटर पिकलं. तर आता आम्ही आलो आहे इथे एका प्रोग्रामला. आता प्रोग्राम म्हणजे उद्घाटन आहे. माझ्या आईच्या घराजवळ ते मुलगा राहतो, म्हणजे त्यांनी आहे ना छान असा लग्नाचा हॉल बांधला. त्याचं नाव आहे खुशाल पॅलेस. हे बघा, तर आज होतं उद्घाटन. तर आम्हाला कार्ड वगैरे होतं, तर आम्ही सगळेजण आलो. तर बघा, इतकं सुंदर हॉल बांधला ना यांनी. आणि मग वरती गेलो आम्ही, तर इथे छान असं खाटूश्याम बाबाचं भजन चालू होतं आणि खूप सारे लोक आले होते, भरपूर सारी गर्दी होती. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला, बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.